नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईन फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चंद्रलोक सोसायटी सेक्टर 10 कोपर खैराणे नवी मुंबई इथे राहणाऱ्या आरती आकाश घारे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कशी जमली प्रेमकथा. चला भेटूया घारे कुटुंबाला. घ्या लगेच उखाणा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची कोण, आकाशरावांचं नाव घेते घाऱ्यांची सून. काय सांगता? द्या ओळख करून. हे मिस्टर आहेत. हे घारे. नमस्कार. हे सासू नमस्कार. सासरे, मम्मी पप्पा. नमस्कार. नमस्कार. हा दीर, हे दीर, नमस्कार. ते भाऊ, ते दीरच आहेत ते मोठे दीर आहे, पण. मोठे दीर, मोठे दीर. ते मामा मामी, ते पण चुलत सासू सासरे. नमस्कार. ह्या ननंद नमस्कार. आणि बाकीचे सगळे मम्मीचे फ्रेंड. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? शाळा माझी शिवाजी विद्यालय घाटकोपरला. तुमची शाळा कुठे? माझी शाळा इथे वाशीला वाशी इंग्लिश हायस्कूल. बरं, बालपण इथेच गेलं? हो, बालपणी. घरी कोण कोण? घरी आई वडील असतात, भाऊ आहे, बहीण आहे. कॉलेज कुठलं? कॉलेज माझं इथे राफा नाईक. कुठे? कुठे कुठे? सेक्टर 7 कोपर अरे केले. मग असं सांगा ना, इकडे काय दाखवता तुम्ही? मला वाटलं इकडे एसीच्या खाली कुठे कॉलेज लावून. राफा नाईकला. तुमचं? माझं इथे मी इंजिनिअरिंगला डिप्लोमाला होतो, त्यावेळी खारघरला होतो. हां. आणि डिग्रीसाठी पुण्याला कॉलेजला होतो, SPCOI. मग कुठे भेटले तुम्ही दोघे? ॲक्च्युली राहायला आम्ही एकाच एरियामध्ये इथेच राहायला आहे. कुठले हो? इथे कोपरखेरण्यामध्ये. तुमचं माहेर कुठे? माहेर इथेच आहे, 20 मिनिटाच्या अंतरावर. कुठे कुठे? 20 मिनिट. तुम्ही मला फसवताय मगाचपासून. कॉलेज कुठे? इथे. माहेर कुठे? इथे. सगळं डोळ्यांनीच झालं का? घर, तुमच्या दोघांचं घर किती लांब होतं? 20 मिनिटाच्या अंतरावर. लांब होतं मग, हो ना? चालत 20 मिनिटं. पण मग तुम्ही यांना कधी बघितलं? गरब्यामध्ये. कुठे? इथे आमच्या सोसायटीचा गरबा असतो ना, सेक्टर 10 मध्ये. इथे म्हणजे मागच्या साईडला आहे. मागच्या साईड. बरोबर बरोबर. मग गरब्याला काय, तुम्ही काय करत होते गरब्याला? मी बघायला गेलेलो आणि ही खेळायला आलेली. गरबा? हा, गरबा. मग बघितलं, त्याच्यानंतर मग तुम्ही पहिल्यांदा बघितलं त्याला? पहिल्यांदा पाहिलं. ऍक्च्युली हे दुसरीकडे राहायचे, घाटकोपरला राहायचे ना, मग त्यावेळी पहिल्यांदा पाहिलेलं आहे. तुम्ही घाटकोपरून गरबा खेळायला इथे यायचे? नाही, ऍक्च्युली आम्ही, माझं बालपण तिथे गेलं लहानपणी आणि आम्ही इथं नंतर रूम घेतली कोपर खेळण्यामध्ये. मग इथे आलो. अच्छा, मग गरब्यासाठी आले, हो ना? राहण्यासाठी इकडे आले. राहण्यासाठी आणि तेव्हा मग गरबा खेळायला आले. मग तुमच्या एरियात गरबा नव्हता? आमचा एरिया एकच आहे. त्यामुळे एकच गरबा होता. हा, एकच गरबा, कॉमन गरबा असतो. मग हे आले गरबा बघायला. मग पुढे त्यावेळी तिला माहिती नव्हतं काय की मी तिला बघतोय ते. अच्छा अच्छा. ते कसं माहिती? त्याच्यानंतर हिची बेस्ट फ्रेंड आहे ना, ती माझ्या भावाची बेस्ट फ्रेंड होती. तर त्याच्या थ्रू मग ओळख झाली. त्याच्यानंतर मग ते सांगितलं. पण तुम्ही रोज गरबा बघायला जात होता? हा, गरबा म्हणजे यांना बघायला जात होता थोडक्यात. पण तेव्हा तुम्ही जराही बघितलं नाही त्याला? नाही. तुम्हाला काय माहिती नाही? नाही. व्हेरी गुड. आणि मग पुढे काय झालं? त्याच्यानंतर भेट झाली आमची कुठे? डीमार्टच्या ते मागे. अच्छा. आता जर त्यांना मगाशी मी बोललो नसतो तर आता त्यांनी कन्फर्म कुठे. हा, मग माझी जी बेस्ट फ्रेंड होती ना, हे तर माझे दीर आहेत ना, त्यांच्यासोबत म्हणजे दोघांचे बेस्ट फ्रेंड होते. बर. मग त्यांच्या थ्रू ह्यांनी माझी ओळख करून दिली. कुठे? त्यांच्यासोबत डीमार्टच्या पाठीमागे. डीमार्टच्या पाठीमागे? म्हणजे आम्ही मंदिरामध्ये मला एक गेलेलो. सांगा, डीमार्ट मध्ये लोक पुढून जातात, तुम्ही पाठी काय करत होता? मंदिरामध्ये गेलेलो आम्ही दोघी पण. मंदिरामध्ये? हा. हा, त्या दिवशी चतुर्थी होती. अरे वा. हा, गणपतीच्या मंदिरामध्ये गेलेलो पाठीमागे. मग त्या साईडला तेव्हा जस्ट त्यांनी आम्हाला बघितलं होतं, ह्यांनी, दीराने माझ्या. तुम्ही कशाला गेले होते गणपती? चतुर्थी. हा, चतुर्थी. मग काय झालं? मग ते भेटलो. मग त्याच्यानंतर बोलणं झालं, ओळख झाली.
बस त्याच्यानंतर ओळख झाली. त्याच्यानंतर 2-3 वेळा भेटलो. मग दसरा, मग गरबा संपला की दसरा आला, मग सोनं देण्यासाठी भेटलो वगैरे. सोनं दिलं? हां म्हणजे ते हां, ते कळलं मला, ते आपल्याचं पान काय हो, त्याच्यासाठी हे आले होते. सोनं देण्यासाठी. कुठे दिलं आपल्याचं पान? तिथेच. नाही पण कुठे एरिया सांगा ना तुम्ही. डीमार्टच्या पाठीमागेच दिलं तुमचं जिथं सगळं डिमांडच्या पाठी. लग्नाला हॉल कुठे घेतलेला? हा, मग काय झालं पुढे? काही नाही, मग त्यांनी मला आपट्याचं पान वगैरे दिलं, हॅपी दसरा वगैरे बोललो, घरी गेलो. दोघे? ते त्यांच्या घरी, मी माझ्या घरी. हो, मी कधी म्हटलं तुम्ही त्यांच्या घरी गेला? मग नंतर किती दिवस हे सुरू राहिलं? ॲज अ फ्रेंड म्हणून आम्ही 1-2 वर्ष होतो. म्हणजे फ्रेंड्समुळे म्हणजे कॉन्टॅक्ट होत होता, फ्रेंड सर्कलमुळे. त्यांचे आणि माझे सेमच फ्रेंड सर्कल वगैरे होते, मग त्यांच्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट होत होता. मग कुठे भेटायचे तुम्ही? ॲक्च्युली सहसा भेटायचोच नाही, कारण जे काय आहे ते फोनवरतीच असायचं. त्याच्यानंतर हे डिग्रीला पुण्याला गेले. हो, बरं. मग मग मी इथेच होती ना. मग असू द्या ना. फोनवरती. म्हणजे काही म्हणजे फोनवरतीच बोलणं वगैरे. पण मग प्रपोज कोणी कोणाला केला? पोज मी विचारलेला आधी तिला. कधी? म्हणजे बोलणं चालणं व्हायचं त्यावेळी विचारलं की म्हणजे मला तू आवडतेस म्हणून. अच्छा, बोलणं चालणं फिरणं? फिरणं फिरणं नाही. ते तुम्ही बोललात, मग कसं विचारलं? बोलणं चालणं, त्यानंतर मग विचारलं. बोलणं चालणं म्हणजे असं ना? मग ते नॉर्मल चालणं. अच्छा, पण ते कुठे? ते इथेच आजूबाजूला. एरियामध्येच आपल्या. नाही इथेच आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला. दोघे ठरवा काय ते. हा? मग त्यावेळेला काय तुम्ही होकार दिला होता त्याला? नाही, जस्ट होकार नाही दिला मी. ॲक्च्युली एज्युकेशन वगैरे चालू होतं ना. बरोबर. मग त्याच्यानंतर म्हणजे होकार द्यायची गरजच नाही पडली तसं. म्हणजे समजलंच नाही की कधी मी त्यांना म्हणजे मला ते आवडायला लागले काय ते. पण मग तुमचं हे किती वर्ष सुरू होतं? ओळख आमची आहे तो म्हणजे जवळपास 8-9 वर्षापासूनची ओळख आहे. हा. आणि सुरू होतं म्हणण्यापेक्षा म्हणजे जसं म्हणजे मी विचारलं तिला, त्याच्यानंतर एक 5-6 वर्ष हे म्हणजे होतो आम्ही कॉन्टॅक्टमध्ये. पण तिने पूर्ण असा होकार नव्हता दिला. होकार कधी दिला? होकार म्हणजे मी तेव्हा माझ्या बोलण्यातून वगैरे त्यांना समजायला लागलं की होकार आहे. होकार आहे. मग घरी घरच्यांना कसं कळलं? ॲक्च्युली जेव्हा माझे कॉलेज डिग्री कंप्लीट झाली ना, तेव्हा घरचे मला स्थळ वगैरे बघायला लागले होते. तर मग मी माझ्या फॅमिलीला वगैरे म्हणजे मम्मी पप्पांना वगैरे सांगितलेलं तेव्हा की असं असं आहे, तुम्ही बघा एकदा व्यवस्थित वाटतंय का नाही म्हणून. मग तेव्हा मी घरी सांगितलेलं. मग त्यांनी बघितलं? नाही, ते अगोदर नाहीच बोलत होते, कारण डिस्टन्स खूप लांब होता ना, सातारा आणि शिरूर. म्हणजे गावाचा डिस्टन्स खूप लांब होता ना. अच्छा, गावाचा डिस्टन्स. डिस्टन्स कसा खूप लांब होता म्हणून. आणि मी एकुलती वेगळा एक भाग होती. पडतो ना, त्याच्यामुळे. आणि म्हणून म्हणजे मम्मी पप्पांची इच्छा होती की जवळच द्यायची दिली तर, असे नातेवाईकांमध्ये वगैरे. म्हणून त्यांचा नकार होता, दुसरं काही कारण नव्हतं. आणि तुमच्याकडे? आमच्याकडे सांगितल्यानंतर मग तो बोलले की तिचे आई वडील भेटल्यानंतर बघू. पण लगेच होकार होता? होकार लगेच नव्हता, वेळ लागला होकार येण्यासाठी. मग थोडे वेळ गेला. त्याच्यानंतर घरातल्यांना म्हणजे येणं जाणं झालं, त्यावेळी मग स्वभाव वगैरे कळाला एकमेकांच्या. पण मग भेटले कधी घरातले, दोन्ही घरातले? दोन्ही घरातले म्हणजे लग्नाच्या एक 5-6 महिने आधी भेटले. त्याच्यावेळी बोलणं पण वगैरे तोपर्यंत तुमचं चालू होतं, ते घरच्यांचं काय होईल ते बोलणं उद्या, चालू तुमचं होतं. सुरू होतं. हो ना? हो. भेटणं सुरू झालं होतं. हा, भेटणं म्हणजे असं भेट. कुठे? हा? तेव्हा कुठे भेटणं सुरू झालं? भेटायला मोस्टली CCD, कुठे असं बाहेर फिरायला गेलं किंवा वाशीला वगैरे असं भेटायचं. वाशी, नवी मुंबईच्या बाहेर तुम्ही कुठे भेटला? टिटवाळा. एकदाच टिटवाळ्याला गेलेलो. आणि ठाण्याला? नाही. काय नाही? माझ्याकडे पुरावा आहे. दाखवू पुरावा? दाखवा. बघा, हो, दाखवा. टिटवाळ्याला गेले होते ना? ठाण्यावरूनच गेलेलं मग ठाण्यावर स्टेशनवरूनच गेलेलं. आता सगळं व्यवस्थित आहे? हो, आता सगळं छान आहे, आनंदात आहे. बरोबर. किती वर्ष झाली लग्नाला? 5 महिने झाले. ह्या 5 महिन्यात डीमार्टच्या मागे किती वेळा गेला? लग्नानंतर डीमार्टच्या पुढून शॉपिंगसाठी. मागे जायची वेळ नाही. गणपतीला तरी जायचं हो पाठी. जातो ना. काय जातो ना. काम झाल्याबरोबर पाठ फिरवली. बरोबर, गंमत करतो. पण मला सांगा, या डोळ्यातनं बोलतात ते तुम्हाला कळतं बरोबर? म्हणजे घरच्यांच्या नकळत कधी तुम्हाला खाणाखोणा करतात, चिडले आहेत वगैरे असं? हो, म्हणजे त्या माझ्यासाठी असतात. हा, पण घरच्यांच्या बद्दल स्वाभाविक आहे ना, बाकीच्यांना कळणारच नाही. पण साधारणतः या रागावलेत, स्वतः चिडलेत. तुम्ही समजा घरात आले आणि या रागावलेले आहेत, तर कसे एक्सप्रेशन असतात? एक्सप्रेशन म्हणजे असे समजून जायचं. कार्टून फिल्म बघितल्यात काही मी? कार्टून फिल्म लहान मुलांच्या कधीतरी डोळे असे बाहेर येतील. पण हसत राहा, आनंदात राहा. आणि आता या ठिकाणी पहिल्या खेळात एक आव्हान आहे.
घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी लपवून ठेवलेली आहे ती घेऊन यायची आहे. कांदा न भाकरी खाऊ द्या की मला बी जत्रेला जाऊ द्या की किंवा येऊ द्या की. चला वेळ सुरू झाली. कांदा न भाकर खाऊन द्या की वो मला बी जत्रेला. कांद्याच्या इथे भेटलं का? पूजेचा चौरंग. पूजेचा चौरंग. चौरंग कुठे? एका मिनिटात यायचंय. 30 सेकंद होत आलेली आहेत. पटपट. श्री सिद्धिविनायक नमः. सुकामेवा. बदाम बदाम मोठ्याने वाचा, मोठ्याने वाचा. सुकामेवा. मेवा. 10 9 8 7 6 5 भेटले. 4. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. ही चांदीची तुळस मिळाली. तुम्हाला अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे. अभिनंदन. बरं, तुमच्याबद्दल काय म्हणतायत घरातले ते आता ऐकणार आहोत. काय नाही, ठीक आहे. थोडी हट्टी, जी पाहिजे ती पाहिजे तिला. हो, ते कळलं आम्हाला पाहिजे ते पाहिजे. आणि जावई जावायत खूप छान आहेत. होय, हो. खुश आहेत जावयांच्या बाबतीत. ओके. आणि सासूबाई कुठे? बोला. चांगले आहे, मन मिळावं आहे, स्वाभाविक आहे. 5 महिन्यापूर्वी या घरात आलेले आहेत. कसं काय 5 महिन्यात? हाय व्यवस्थित. तुम्हाला हे माहिती होतं? हां, मला म्हणजे अगोदर 1 वर्षभर अगोदर येणं जाणं होतंच तिचं माझ्याकडे. कशाला यायची चपात्या वगैरे करायला? ट्रेनिंग घ्यायला येत होत्या? फ्रेंड होत्या. आणि फ्रेंडशिप घट्ट केली एकदम, हो की नाही? बरं बरं. अजून कोण बोलणार आहे? त्या माईक द्या. बहिणी आहेत, फ्रेंडली आहेत खूप आणि सपोर्टिव्ह पण आहेत. छान आहेत, पण स्वभाव छान आहे आणि एकदम बहिणीसारख्या राहतात. त्या इथे अजून कोण बोलणार आहे? सर्व काही ठीक आहे, मन मिळावं आहे. जावई पण चांगले आहेत, त्यांचे पण मी आभार मानतो थोडे. अरे वा. कारण मुलीचा फक्त एकच हट्ट असतो की कुठली वस्तू घ्यायची असेल तर पाहिजे. अजून कोणी बोलणार आहे का? हा मला मुलग्या समानच आहे. म्हणजे मला मुलगा नाही म्हणून मी त्यांना मुलग्या समान मानते. आणि मुलगी पण म्हणजे पहिल्यापासून आमच्या सहवासात आहे. 1-2दा आम्ही पिकनिकला पण गेलेलं आहे. त्यामुळं तिचा स्वभाव पण मला खूप म्हणजे मुलगीसारखाच वाटतो, सून म्हणून नाही. आणि माझा दादा पण खूप स्वभावानं म्हणजे छान आहे. अजून कोण बोलणार आहे? स्वभावाने आहेत चांगलं, सगळ्यांना सामावून घेतात. होय असं स्वतःचं पण आहे, सगळ्यांचं बघून घेतात. होय ना. Very. स्वतःला कमी खातात आणि सगळ्यांना जास्त देतात. स्वतः कमी खाता आणि बाकीच्यांना भरपूर खायला घालता. किती छान. बरं, आता ना एक खेळ आहे. या खेळामध्ये हे घरातले खेळ खेळणार. एक उशी गाणं सुरू झाल्यानंतर पुढे पुढे पास करायची आणि गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे त्यांना एक शिक्षा मिळणार. प्रेमळ शिक्षा आहे ती. शिक्षा किंवा ते आव्हान जर पूर्ण केलं तर या वहिनींना बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. म्युझिक. एखाद्या गाण्यावर नाच करा. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. माऊली, हा खेळ होता नाचण्याचा. तुम्ही नाचला असतात तर त्यांना बक्षीस मिळालं असतं, पण तुम्ही नुसतं टेन्शन घेतलं. काही हरकत नाही. दुसरं बक्षीस बघूया कोणाला मिळते. गाणं. डॉमिनोजचा 5 थरांचा मनोरा रचायचा आहे. बघूया हे आव्हान पूर्ण करणार का. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक. थरथर. टेन्शन नका घेऊ. 2. 3. 4.
अभिनंदन. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. गाणं. लोहचुंबकाच्या सहाय्याने लोखंडी खिळे उचलायचे आहेत. एका वेळी एकच खिळा उचलला पाहिजे. 30 सेकंदामध्ये जर 8 गोळा केले तर बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. एका वेळेला एकच उचलला पाहिजे. 2 बरोबर आहे. थांबा. 3 एका वेळेला एकच. चला 10 9 8 7 6 5 हो काय करताय. 4 3 अडकलो. 2 1 किती झालेत. 8. अभिनंदन. अभिनंदन. किती तक्रारी आल्या बघितल्या नसतील ना. एक एक काढू. हो काढा. हट्टी आहे मान्य आहे. हो. रागीटपणा आहे. हां लगेच राग येतो. घर कामात लक्ष नसतं. असतं पण थोडंफार. कंप्लेंट ऐकून आवाज कमी जी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. हो फार बोलत नाही तुम्ही. बोलते. डोळ्यांनीच बोलता. नाही तोंडाने बोलते. बोलता. इंटरेस्टिंग आरोप आलेले आहेत ना. बोलताना विचार करत नाही. मान्य. तुम्ही का हसताय. पटलं म्हणून असतं. पटलं म्हणून. मिस्टरांना सतत फोन करता. हो दिवसातून किती वेळा. 3-4 वेळा. काय हो तुम्ही का घेत नाही फोन. घेतो. फोन आल्यानंतर घ्यावाच लागतो ना. नाही घेतला की नाही घेतलं की सारखे सारखे चालू राहतात. का हो सतत फोन करता. कुठे आहात काळजी असते. नाही ॲक्च्युली कधी कधी म्हणजे जेवायला वगैरे कधी येणार आहेत काय आहेत त्याच्यासाठी फोन करते. हो ऐक पण ते रात्री ना जेवायला. दुपारी वगैरे. दुपारी पण येतात जेवायला. ते काय करता आपण. मी माझं कन्सल्टिंग फॉर्म आहे. अच्छा त्यामुळे तुम्ही येऊ शकता. मग जोपर्यंत हे येत नाहीत तुम्ही जेवत नाही. लेट जर होणार असेल तर ते सांगतात लेट होणार आहे मग जेवून घेते सगळ्यांसोबत. नाहीतर हे आल्याशिवाय जेवत नाही तुम्ही. नाही घरातले सगळेच थांबतात. सगळेच. हां का हो रात्रीचं जेवण सर्व फॅमिली. तुम्ही आल्याशिवाय टोप उघडायचे नाही. नाही असं काय असं नाही, कोणी जरी नाही आलं तरी. सर्वजण आल्यानंतर. नाही नाही पण सगळं छान आहे ना. आमच्या घरात 7 माणसं आहे. किती. 7 माणसं आहे हा, आम्ही. मग? सर्व एकत्र जमल्यानंतरच आम्ही जेवतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. रात्रीचं जेवण आमचं सर्वांचं एकत्रच असतं. हल्ली नोकरी कामानिमित्त शिक्षणानिमित्त सकाळी सगळे बाहेर पडतात. रात्रीची एकच वेळ असते जेव्हा एकत्र बसून एकमेकांशी गप्पा होतात. बोलणं होतं. विचारांचं आदानप्रदान होतं. त्याच्यामुळे ते खूप चांगलं आहे. हां तर ही सवय अशीच सुरू ठेवा. पण आता मला विचारायचं आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. ॲक्च्युली क्षमा मागायची असेल तर सर्व परिवाराचेच मागेन. का. कारण ते स्टार्टिंगला अगोदर नको नको बोलत होते पण मी हट्ट केला की म्हणजे लांब डिस्टन्स असल्यामुळे म्हणून त्यांची क्षमा. आणि इकडे पण मम्मी पप्पांची सासू सासऱ्यांची का? जर कधी चुकून काही बोलली असेल बरोबर. जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल. तुम्ही. क्षमा मागायची असेल तर सर्वांचीच मागेन. ज्यांना काय माझ्यामुळे कोणाची मनं दुखावली असतील किंवा काय उलटसुलट बोललो असेल कधी काय तर त्यांच्या सर्वांची क्षमा मागेन. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे. घरी लवकर आलं पाहिजे रात्री. बरं. आणि वहिनींनी. तिने थोडासा रागीटपणा हट्टीपणा कमी केला पाहिजे विचार करून. नवी मुंबई महानगरपालिका कुठे आहे. बेलापूर. आणि इथे मेडिकलचं शॉप कुठे आहे. सेक्टर 10 मध्ये. काय बदल झालाय बघितलं. मला वाटलं आता डोळ्यांनीच सांगणार की काय आहे. या सगळ्या गप्पांमध्ये तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कमी होऊ नये तेव्हा हसत राहा. तुम्ही हसत राहा. सगळं कुटुंब एकमेकावरती प्रेम करतंय तसं प्रेम करत राहा असं म्हणत आता आहेर देण्याचा वेळ आलेला आहे. 6 महिनेच झालेत ना लग्नाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.